नमस्कार मंडळी. यमदीपदान हे कधी करावे व कसे करावे? तर धनत्रयोदशी दिवशी आपल्याला यमदीपदान करायचं असतं. तर सायंकाळी अगोदर धनतेरसची पूजा करून घ्यायची आणि नंतर यमदीपदान करायचं. यमदीपदान का केलं जातं? तर अकाली मृत्यू टाळण्यासाठी यमदीपदान केलं जातं. अकाली मृत्यू म्हणजे काय? मृत्यू हा अटळ आहे हे आपल्यालाही माहीतच आहे, कारण ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मृत्यू हा निश्चितच आहे. पण तो अकाली मृत्यू येऊ नये म्हणून हे यमदीपदान केलं जातं. अकाली मृत्यू म्हणजे कमी वयामध्ये मृत्यू येणं किंवा अचानक जसं की ॲक्सिडेंट होणं किंवा करंट लागणं, असं काहीही गोष्टी घडतात आणि कमी वयामध्ये म्हणजे मरण पावलं जातं, तर त्याला अकाली मृत्यू असं म्हणलं जातं. तर तसं होऊ नये म्हणून हे यमदीपदान केलं जातं. तर ते यमदीपदान कशा पद्धतीने करावं, दीपदान करताना कोणता मंत्र म्हणावा, यमदेवतांना प्रार्थना कशी करावी, याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर तो व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. धनत्रयोदशी आपल्याला अगोदर धन्वंतरी देवाची पूजा करायची असते. तर ती पूजा मांडणी कशी करायची? 13 दिवे लावले जातात. त्या दिव्याने सर्व देवतांना, देवी देवतांना ओवाळून घ्यायचं असतं आणि याची विधिवत पूजा कशी करायची याचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही नक्की जाऊन बघू शकता. तर सप्तधान्यांची पूजा केली जाते. त्याच्यामध्ये धन्वंतरी देवांना धन आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो. तर आपण जे 13 दिवे बनवलेले असतात धनत्रयोदशीच्या पूजेला, तर ते दिवे 13 सोडून आपल्याला कणकीचा हा एक दिवा बनवायचा असतो. तर ते 13 दिवे आहेत ते जरी कणकीचे बनवले तरी चालतील. जर तुम्हाला जमत नसेल, तेवढा वेळ नसेल, तर तुम्ही त्या पंत्या लावल्या तरी चालतात. पण यमदेवतांना जे आपल्याला दीपदान करायचं आहे तर तो कणकीचाच दिवा असावा. तर या कणकीमध्ये मीठ घालायचं नसतं आपल्याला चुकूनही. नाहीतरी महिलांचं काय होतं, आता चपाती बनवण्यासाठी आपण कणिक मळलेली आहे त्याचाच एक दिवा बनवून लावला तर तो अजिबात तसा दिवा चालत नाही. मीठ टाकलेला दिवा तरी जास्त काही वेळही लागत नाही, अगदी 5 मिनिटामध्ये आपली ही सगळी पूजा होऊन जाते. तर थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही. तर चिमटभर हळद घातली तरी चालते किंवा नाही घातली तरीही चालते, असं काही नाही. पण मीठ चुकूनही घालायचं नाही त्याच्यामध्ये आणि तो कणकीपासून दिवा बनवून घ्यायचा. 13 जर दिवे तुम्हाला जमत असतील तर तेही तुम्ही कणकेचे बनवून घेऊ शकता. पण दिवाळीच्या ह्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला धनतेरसची पूजा ही करायची असते आणि सगळी घाई गडबड होऊन जाते. तर मग तुम्ही एक तरी असा हा कणकेचा दिवा बनवून नक्की घेऊ शकता आणि यमदेवतांना तो दिवा अर्पण करू शकता. आता जे 13 दिवे आपण त्याच्यामध्ये घेतलेले असतात तर ते 13 दिव्याने आपण देवांना, सर्व देवतांना ओवाळून घ्यायचं असतं. आणि ते दिवे आपण घरामध्ये काही ठिकाणी ते दिवे ठेवले तरी चालतात. जसं की देवघराजवळ ठेवायचे किंवा तुळशीजवळ ठेवायचा, नंतर मेन दरवाजाच्या बाहेर ठेवायचा, गॅसजवळही तो त्यातला एक दिवा ठेवला तरी चालतो. आणि जिथं आपण पाण्याचा हांडा वगैरे भरून ठेवतो तर तिथंही हा एक दिवा ठेवला तरी 13 दिव्यापैकी चालतो. किंवा आपल्या घरामध्ये खिडकीमध्ये किंवा गच्चीवरती, टेरेसवरती, बाल्कनीत, असं कुठे जिथे तुम्हाला जागा असेल तिथं ते 13 दिव्यामधल्या एक दिवा तुम्ही ठेवू शकता. पण हा जो दिवा आहे कणकेचा, तर हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून यमदेवतांसाठी लावायचा असतो. तर हा दिवा कसा बनवायचा? थोडीशी अशी म्हणजे गव्हाचं पीठ घ्यायचं, ज्याला की आपण कणिक म्हणतो. तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेतली होती, अगदी चिमटभर अशी हळद घालायची आणि ते पीठ आहे असं घट्टसर असं मळून घ्यायचं आणि थोडासा मोठा असा दिवा करायचा, जेणेकरून तो रात्रभर तेवत राहील. अशा हिशोबाने मोठा बनवायचा, अगदीच छोटी पंती बनवायची नाही. यमदेवतांना दिवा जो आपण लावणार आहे तो थोडासा असा पसरट बनवायचा, त्याच्यामध्ये भरपूर असं तेल बसलं असा. तर घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आणि दिव्यासोबत 2 मुटकेही केले जातात, तर तेही बनवायचे आहेत. आपल्याला फक्त दिवा लावायचा नसतो, तर त्याच्या बाजूला दोन्ही बाजूला 2 असे मुटके ठेवले जातात. तर अगदी 5 मिनिटामध्ये हा आपला दिवा बनवून होतो. घट्टसर अशी कणिक मळून घेतलेली आहे आणि त्याच्या अर्ध्या ह्याचा दिवा बनवायचा आणि अर्धी कणिक आहे त्याचे असे 2 मुटके बनवून घ्यायचे. हा जो दिवा आहे तो घराच्या बाहेर नेऊन प्रज्वलित करायचा, घरामध्ये प्रज्वलित करायचं नाही. आता मी हे अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला घरामध्ये प्रज्वलित करून दाखवलेला होता. पण हा दिवा घरामध्ये, यमदेवतांचा दिवा घरामधून प्रज्वलित करून घ्यायचा नसतो. तर जो जिथं आपण लावणार आहे घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून, दक्षिण दिशेला त्याची वात आली पाहिजे असा ठेवायचा आणि तिथे जाऊन तिथं प्रज्वलित करायचा आहे. हा घरामध्ये प्रज्वलित करायचा नाही आहे आपल्याला. तर असे 2 मुटके बनवून घेतले होते. मुटके हे हाताने असे बनवायचे, आपल्या बोटाचे ठसे जे आहेत तर त्या मुटक्यावरती असे उठले पाहिजेत, असे मुटके बनवून घ्यायचे. आणि दिवा पण असा अगोदर गोल अशी मोठी वाटी करून घ्यायची, जेणेकरून त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असं तेल बसलं जाईल.
तो जो दिवा आहे तो आपला रात्रभर तेवत राहील. कमीत कमी 12-1 वाजेपर्यंत तरी तो राहावा एवढ्यापर्यंत तरी मोठा हे करावा. आता त्याच्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल घालू शकता किंवा मोहरीचं. जर तुमच्याकडे ते दोन्हीही नसेल तर मग तुम्ही तुमच्या घरामध्ये जे कोणतं तेल वापरत आहे ना तर ते तेल घातलं तरीही चालतं. पण शक्यतो तिळाचं तेल घालावं असं म्हणतात. नसेल तरीही चालतं, काही तसं म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे. तर दिवा बनवून घेतला की एखादी छोटीशी प्लेट घ्यायची. त्याच्यामध्ये आता तुमच्याकडे खाऊचं पान असेल तर आता आपण धनतेरसच्या पूजेसाठी आणलेलं असते तर त्याच्यातील एखादं पान घेतलं तरी चालतं किंवा मग खाली थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्याच्यावरती हा दिवा ठेवायचा. आता फुलं वगैरे तुम्हाला ठेवायचे असतील तर ठेवू शकता डेकोरेशनसाठी. तर त्याच्यामध्ये वात घालून घ्यायची आणि नंतर तेल घालायचं. दिव्यामध्ये बसेल इतपत असं तेल घालून घ्यायचं जेणेकरून दिवा जास्त वेळ तेवत राहील. आणि नंतर मग घराच्या बाहेर नेऊन दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि दिवा प्रज्वलित केला की यमदेवतांना प्रार्थना करायची. आणि आपल्याला हा एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे: मृत्यूना दंडपाशाभ्या कालेन श्याम यासा त्रयोदशा दीपदानात सूर्यज प्रियता ममा. असा हा आपल्याला मंत्र म्हणून यमदेवतांना प्रार्थना करायची आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणाचाही अकाली मृत्यू होणार नाही. अशी प्रार्थना करून आपण तिथे दिवा लावून ठेवायचा. आणि नंतर मग जे आपण 13 दिवे लावलेले आहेत घरामध्ये धनतेरसच्या पूजेसाठी तर ते बाकी घरामध्ये आपण सर्व ठिकाणी ते दिवे ठेवले तरी चालतात. आणि हा जो दिवा आहे तो आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायचा आहे. आणि कुठे पक्षी येऊन खातील किंवा एखाद्या झाडाखाली मुंग्या येऊन खातील अशा ठिकाणी तो दिवा ठेवून द्यायचा आहे. दिवा बाहेर नेऊन दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा आणि प्रज्वलित करायचा. आपण तो मंत्र म्हणून घ्यायचा आणि दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून घ्यायचं. यमदेवतांना प्रार्थना करायची, ह्या दिव्यासारखं मीही तसंच जागृत राहीन अशी त्यांना प्रार्थना करायची आणि नमस्कार करायचा यमदेवतांना. आता हा दिवा घरातील कोणत्याही व्यक्तीने लावला तरी चालतो. आणि सायंकाळच्या वेळेला आपल्याला धनत्रयोदशीची पूजा करून झाली की मग तो दिवा लावायचा आहे. कोणीही लावला तरी चालतो. घरातील स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर घरातील पुरुष मंडळींनी किंवा मग दुसऱ्या कोणत्याही घरातील व्यक्तीने हा दिवा लावला तरी चालतो. आणि दिवा लावला की यमदेवतांना नमस्कार करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने तुम्ही यमदीपदान करू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून धनतेरसच्या आणि दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मृत्यूना दंडपाशाभ्या कालेन श्यामया सहा त्रयोदशा दीपदानात सूर्यजा प्रियता ममा. असा हा मंत्र म्हणून तुम्ही यमदेवतांना प्रार्थना करायची आहे की जेणेकरून आमच्या घरावरती असं कोणतंही संकट येणार नाही. असं यमदेवतांना प्रार्थना करून तुम्ही हा दिवा प्रज्वलित करून घेऊ शकता आणि यमदेवतांना नमस्कार करायचा.